आपली दृष्टी काय आहे याच्यावर सगळं सृष्टी अवलंबून असते. तर ते दृष्टी आपली बदलणं याच्यासाठी आपल्याला त्याच्या मागे ज्ञानदृष्टी यावी लागते. म्हणजे ज्ञान व्हावं लागतं आणि ज्ञान म्हणजे बोधात्मक ज्ञान व्हावं लागतं. रिअलायझेशन व्हावं लागतं गोष्टींचं. त्यानंतर खरी आपली परिवर्तनाची प्रक्रिया सुरू होते. साधारणपणे लोकांची अशी धारणा असते की योग म्हणजे शारीरिक पातळीवरचे व्यायाम, थोडेसे श्वसनाचे व्यायाम प्रकार, ते व्यायाम प्रकार केले तर त्याचे परिणाम मिळतील, पण ते फार सीमित स्वरूपाचे परिणाम असतात. आणि त्यातनं अगदी तुम्हाला मिळालं तर साधारणपणे प्राधान्याने शारीरिक आरोग्य मिळेल, पण शारीरिक आरोग्य पुरेसं नाहीये. आपल्याला शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, आत्मिक असं एकात्मिक आरोग्याची गरज आहे. आणि हा अनुभव आहे म्हणून सांगतो की असं करता येत नाही. म्हणजे बाबा नेहमी आम्हाला सांगतात की आपण योगा शिकतो ते कंट्रोल नाही, कॉन्सन्ट्रेशन नाही. ते का ते तेव्हा मी अनुभवलं होतं. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आत्मयोग गुरु डॉक्टर संप्रसाद विनोद यांनी आज अभ्यास मंडळ कार्यक्रमात योगाने तुम्हाला शारीरिक व्यायाम मिळेल, पण मनाचे काय याबद्दल अतिशय छान असे मार्गदर्शन केले. डॉक्टर संप्रसाद विनोद यांनी अनेक पुस्तकं लिहिली, अनेकांचे ते मार्गदर्शक आहेत. त्याचा हा भाग आपल्यासाठी. नमस्कार मंडळी. आज आपल्या अभ्यास मंडळात डॉक्टर संप्रसाद विनोद म्हणजे थोर व्यक्ती आलेली असं म्हणते मी. खरे मित्र आहेत ते, म्हणजे मिस्टर पळेकरांचे शाळेतले मित्र आहेत. खूप वर्ष म्हणजे त्यांचा आमचा सहवास होता, पण अलीकडे बऱ्याच वर्षात आम्ही गेलेली. पण आम्ही सगळी योगा साधना, मी, माझी मुलगी, मुलगा आणि मिस्टर, आम्ही 4 जण त्यांच्याकडे एक वर्षभर शिकायला जात होतो. आणि त्यावेळेला खूपच नवीन होतं म्हणजे, पण तेव्हापासून आम्ही जे करतो ते आज सुद्धा सकाळी रोज आम्ही सगळे जण करतो ते. आणि त्याच्याकडनं त्याचे खूप वेगवेगळे फायदे पण झालेले आहेत सगळ्यांना, म्हणजे माझ्या म्हणण्याप्रमाणे. आणि आता ते जगभरात सगळ्या योगाचा प्रसार करतात. तुम्ही ऐकलेली असेल, वाचलेली असेल. त्यांची खूप पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. अजून काही पुस्तकं प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहेत. आणि दुसऱ्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय इतके पुरस्कार मिळाले आहेत की मी आता ते वाचण्याऐवजी आपण यांचं ऐकूया, म्हणजे आपल्याला ती माहिती मिळेल. वाचण्यापेक्षा हे जास्त छान मिळेल असं तुम्ही म्हणलं, त्यामुळे आपण हे लावलंय. तर असं आपण त्यांची सगळं ऐकूया. त्यांनी असं का म्हणलंय की परिपूर्ण जीवनशैली आहे, हे आपण का त्याची सगळी माहिती करून घेऊया. With 50 years of experience to his credit, oneness with the universal consciousness at an early age changed his life for good. He is very keen on helping his students to experience the higher states of consciousness. He comes from an illustrious family with great spiritual and intellectual heritage from his parents. His father, Maharishi Vinod, was a renowned philosopher, yogi, author, saint, freedom fighter, and his mother, Maitreyi, a renowned Sanskrit scholar and educationist. Originator of the novel concept of Shavasana meditation, which was born during deep meditation in the Himalayan mountains. It was richly blessed by the enlightened masters there. Soon it became his unique identity. He is also the originator of performing yoga practices in a meditative state and integrating meditation in daily living. His innovative programs on growth, health, and wellness are the outward manifestation of his oneness with the divine consciousness. After successful yoga-related activities in the US, he surrendered his green card status and the associated lucrative living in the USA and returned to India. His youth-related programs are designed to help them develop free, realistic, practical thinking to solve their problems more effectively and efficiently. As a qualified medical doctor, he has been running a holistic health care clinic well before body-mind medicine came into vogue. He is also actively involved in medical care and health education through different programs. He has authored several books on yoga, meditation, and related topics.
He is a sought after speaker for common people and yoga professionals alike. He loves to reach out and connect with people at large to share his knowledge, understanding, experience, and wisdom with them. People love him for his simplicity, clarity, rational approach, ease of communication, and immense compassion for all. He is using yoga as an effective tool for individual collective growth, transformation, and holistic living. Has conducted stress management workshops for government officials, industrial executives, business persons, working women. Thermax, Vasudhara Sugar Institute, Krupp Industries, principals of colleges are some such organizations. Having philanthropy in his gene, he was actively involved in different social activities from his college days. Also actively involved in running various programs for the rural population. His father, Maharishi Vinod, traveled across the globe as a world peace ambassador to give healing touch to the wounded hearts of people after World War II. Dr. Vinod following the legacy of love and peace through various activities. In spite of being an enlightened yogi, he relates with everybody in a friendly manner. Over the past 50 years, many celebrities got associated and appreciated his work, and many received training from him. He has been honored with about 300 awards and accolades at national and international levels. He is honorary advisor to many yoga institutes from India and other countries. Has been honored with membership of many leading institutes of yoga, Ayurveda, and naturopathy. Shanti Mandir is the place of residence of Dr. Vinod, which is the heart of the Pune city, and is surrounded by trees and has become a place of solace for many who experience profound peace, energy being there. साधारणपणे लोकांची अशी धारणा असते की योग म्हणजे शारीरिक पातळीवरचे व्यायाम, थोडेसे श्वसनाचे व्यायाम प्रकार. तर प्रत्यक्षात आपण योगाकडे खूप वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने बघण्याची गरज आहे. नुसता व्यायाम म्हणून आपण जर पाहिलं तर योग ही एक जीवनव्यापी, जीवनस्पर्शी, सर्वसमावेशक अशी एक परिणामकारक जीवनशैली आहे. तर त्यातलं आपण फक्त जर फिजिकल केलं, शारीरिक व्यायाम, थोडेसे श्वसनाचे व्यायाम प्रकार केले तर त्याचे परिणाम मिळतील, पण ते फार सीमित स्वरूपाचे परिणाम असतात. आणि त्यातनं अगदी तुम्हाला मिळालं तर साधारणपणे प्राधान्याने शारीरिक आरोग्य मिळेल, पण शारीरिक आरोग्य पुरेसं नाहीये. आपल्याला शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, आत्मिक असं एकात्मिक आरोग्याची गरज आहे. कारण नुसतं मी शारीरिक पातळीवरती अगदी तंदुरुस्त आहे पण मेंटली तसं नसेल ते शारीरिक सुद्धा मी टिकत नाही. कारण नुसतंच मानसिक आहे आणि शारीरिक नाही तरी पुरत नाही. आणि माझ्या माहितीतला एक विद्यार्थी होता कॉलेजमध्ये असताना, तसा अडदांड होता, म्हणजे 6 फूट 2 इंच वगैरे, पण तो असं उंदीर दिसला की घाबरून जायचा. आणि दुसरं एक असं आपण रस्त्यावर जसं पाहतो काहीतरी मारामारी किंवा काहीतरी भांडण झाली तर फाटकी लोक जी असतात पण ज्यांचं हे तोरा जास्त असतो तर ते एखाद्या मोठ्या माणसाला सुद्धा चांगल्यापैकी त्याला सामोरं जाऊ शकतात आणि त्याच्यावरती प्रभुत्व गाजवू शकतात. कारण तुमच्या शारीरिक अपीअरन्स वरती फारसं काही अवलंबून नसतं. आणि आरोग्य असणं, आरोग्यपूर्ण असणं आणि आरोग्यपूर्ण दिसणं नुसतं, तर त्यात फरक आहे. तुम्हाला खरं सर्वांगीण आरोग्य मिळालं तर तुम्ही आरोग्य तुमचं दिसेलच. ते नसेल तर दिसणार नाही. पण नुसतंच दाखवलं ते बाकी सगळं अगदी छान चकाचक केलं पण प्रत्यक्षात नसेल तर ते सगळं वरवरच असेल. पण एकात्मिक आरोग्य
ही काळाची गरज आहे. सगळ्यांनाच कायमच आहे ती, पण सध्या तर खूपच जास्त आहे. पण त्यासाठी आपल्याला त्याच्याकडे पाहण्याचा पर्स्पेक्टिव्ह छान ठेवला पाहिजे. नाही तर शारीरिक पातळी, मानसिक पातळी, बौद्धिक, भावनिक या सगळ्यांची एकात्मता सुदैवाने आपल्याला निर्माण करायची नाही. ती घेऊनच आपण जन्माला आलोय. शरीर, मन, बुद्धी, भावना, आत्मा यांच्यामधला जो एक सीमलेस वननेस आहे आतला, तर तो घेऊन आहेच आपल्या बरोबर. फक्त त्या सीमलेस एकात्मतेची आपल्याला जाणीव नाहीये. ते जाणीव करून घेणं महत्वाचं आहे. त्याचं दर्शन घेणं महत्वाचं आहे. म्हणून त्याला योगाला दर्शन असं म्हणलेलं आहे. आपली जी 6 दर्शन आहेत त्याच्यात योग एक महत्वाचं दर्शन आहे. तर आपण नेहमी असे शब्द सुद्धा खूप आपण लुजली वापरतो. पण योगाला जे दर्शन म्हणलंय ते कशासाठी म्हणलंय असा जर विचार केला तर असं लक्षात येतं की जी एकात्मता आत माझ्या आहे तर ती फक्त आहे याचं मला दर्शन घ्यायचंय. त्यात फेरबदल नाही करायचा. कारण फेरबदल करायला गेलो की आपण काहीतरी वेगळंच निर्माण होतं. हे करायला जातो पण एखादी मूर्ती आणि होतो माकड त्याचा. तर ते जर आपण शांत चित्ताने आपल्या शारीरिक, मानसिक, भावनिक या सगळ्या पातळ्यांवरची असणारी जी एकात्मता आहे तर त्याचं दर्शन घेतलं, समजून घेतलं ती कशी आहे हे. म्हणजे ते जर करायचं असेल तर आपल्याला आसनं वेगळ्या प्रकारे करावी लागतील. व्यायाम म्हणून करून नाही चालणार. तर आपल्याला त्याच्याकडे एक साधन म्हणून पाहावं लागेल की अशा प्रकारे मला त्या हालचाली कराव्या लागतील की ज्यामुळे त्या हालचालीनंतर माझ्या शरीराचं जे कनेक्शन आहे इतर घटकांबरोबर असणार, माझंही जरा बदला करतो तर मलाही माझ्या लक्षात आलं ते बंद केलं. तर आपण शारीरिक पातळीच्या हालचाली अशा पद्धतीने केल्या पाहिजेत की जेणेकरून त्याचं कनेक्शन इतरांशी असणारं आपल्याला रिव्हील होईल, उलगडेल. ते कसं केलं पाहिजे? मी जर समजा तुमच्याशी बोलता बोलता मी हात असे करू शकतो ना, हालचाल करू शकतो. त्या बरीचशी मुलं हेडफोन लावून जिम करतात, व्यायाम करतात. तर ते करमणुकीचं साधन म्हणून ठीक आहे. परंतु तेव्हा जर एकात्मिक आरोग्य हवं असेल आणि ते जर तुम्हाला आत्मसात करायचं असेल तर तुम्हाला शरीराबरोबर राहायला शिकलं पाहिजे, मनाबरोबर राहायला शिकलं पाहिजे, भावनांबरोबर राहायला शिकलं पाहिजे, बुद्धीबरोबर जे जे घटक आहेत आपले तर त्या सगळ्यांबरोबर राहणं आणि त्यांचे जे आविष्कार आपल्या जीवनात क्षणाक्षणाला होत आहे तर त्याचं दर्शन घेत जाणं आणि त्यांचा परस्पर संबंध उलगडून पाहणं याला महत्व द्यावं लागेल. म्हणजे हे असं व्यायाम करणं याने माझं ते जे कनेक्शन आहे ते मला कळणार नाही. शरीराचं माझ्या इतर घटकांशी असणार जे कनेक्शन आहे ते उलगडणार नाही मला. मी नुसती कल्पना करीन त्याची. पण तीच हालचाल मी त्या हालचालीशी तद्रूप होऊन म्हणजे शरीर आणि मनाच्या एकरूपतेची प्रचिती घेत घेत ती हालचाल केली आणि काही अशी तुलना सगळेजण आपण करायला लागल्यानंतर हे लक्षात ठेवलं की यांची जी शरीराची स्थिती आहे किंवा यांची किंवा आपली जी आहे प्रत्येकाची वेगळी आहे. प्रत्येकाच्या शरीराची क्षमता कमी जास्त आहे. तर आपल्या क्षमतेमध्ये राहून आपण केलं. आता मला वाकायचं असेल किंवा माझं शरीर कडक असेल तर मी एवढंच वाकेन. असं जोर लावून वाकायला लागलो आणि तो खूप जोर लावायला लागलो तर त्यावेळेला काय झालं की माझा मी जागा झाला आणि माझा मी जागा झाला की मी वरवरचं सगळं सुरू झालं. पण तेच जर मी तद्रूप झालो, शरीर आणि मनाच्या एकरूपतेची प्रचिती घेणं याला प्राधान्य दिलं आणि ते ऍक्शन माझ्या रेंजमध्ये मला जेवढं शक्य आहे माझ्या क्षमतांमध्ये जाऊन केली तर तो मी जागा होत नाही. आणि तो मी जर जागा झाला नाही तर ती एकात्मता लक्षात राहायला मदत होते. आणि अंतिम सत्य म्हणून जर पाहायला गेलं तर आपलं जे अस्तित्व आहे प्रत्येकाचं वेगळं वेगळं हे भ्रामक आहे. परंतु सगळ्या अस्तित्वाशी आपलं असणारं जे जोडलेपण आहे ते जे अद्वैत आहे ते अंतिम आहे. आपण
पंचमहाभूतांचे सगळेजण बनलेले आहोत याबद्दल काही कोणाची शंका असायचं कारण नाही. आणि ही पंचमहाभूत जे आहेत त्याच्यातलं कुठलंही भूत, कुठलाही घटक आपल्या मालकीचा नाही, त्याच्यावरती आपले काही नियंत्रण नाही. आणि त्याचा जो संघात हा बनलेला आहे, हा काय ना आपण सगळेजण काय, तर ते आपातता घडलेलं आहे. आणि ते घडल्यानंतर त्याला काहीतरी एक नाव दिलं गेलं, संतोषावर दिलं गेलं, शीला दिलं गेलं, माझा मित्र जवळचा प्रभाकर ते नाव दिलं गेलं, अजून नावं दिली गेली, प्रत्येकाला वेगवेगळं नाव दिलं गेलं. पण नाव दिल्यामुळे हे जे वेगळेपण आहे ते जर अधोरेखित होत असलं आणि व्यवहारात ते उपयोगी पडत असलं म्हणजे ते काही नाकारत नाही आपण, पण अंडरलाईंग रियालिटी पाहायला पाहिजे. त्याच्या मागे दडलेलं काय आहे हे पाहता आलं पाहिजे. वरवरचं तसं काय न दिसतंय, आपण एकमेकांना दिसतोच आहोत, पण आपल्याला माहिती आहे की आपण जे दिसतोय त्याच्यापेक्षा जे दिसत नाही होत ते प्रचंड मोठं आहे. अदृष्ट जे आहे ते दृष्टपेक्षा खूप प्रचंड मोठं आहे. ते हिमनगाच्या टोकासारखे आहे ते. आपण लोकांना जे दिसतोय ते आपल्याला जे दिसतोय ते एवढंच आहे. आणि आपलं जे पसरलेलं आहे आणि विस्तारित जे आहे ते आपल्याला माहितीच नाहीये. तर ते माहिती करून देण्यासाठी आपल्याला ती तयारी ठेवावी लागेल की मला माझ्या बरोबर राहायचंय, अखंड बरोबर राहायचंय. मग त्यासाठी मला अवेअरनेस माझा खूप चांगला दर्जाचा, चांगल्या प्रतीचा असला पाहिजे, सेल्फ अवेअरनेस. मग तो कसा डेव्हलप होईल, तर मी जर ध्यान केलं सुरुवातीला आणि त्यावेळेला माझं मनाशी मैत्री केली, मनाबरोबर फ्रेंडली आणि प्लेफुल राहिलं, हे खूप महत्वाचं आहे. कारण आपण नाही तर लादत बसलो सगळं तर काही वर्क नाही होत. आपण जर मैत्रीची भावना ठेवली आणि प्लेफुल राहिले, मैत्रीची भावना म्हणजे समजून घेणं अशा अर्थाने मैत्रीची भावना. त्यात माझ्या आणि प्रभाकरची आणि शीलाची आणि या सगळ्या फॅमिलीची खूप वर्षानुवर्षांची खूप जवळची ओळख आहे. आम्ही फोन सुद्धा करत नाही, भेटतही नाही, बोलत नाही, वाढदिवसाचे मेसेजेस पाठवत नाही, पण कधीही भेटलो तर आमची गळाभेटच होते. त्याचं काय कारण आहे की आम्ही एकमेकांना चांगलं ओळखलेलं आहे. आणि चांगलं ओळखलं म्हणजे चांगल्या अर्थाने चांगलं ओळखलंय, चांगलं ओळखू नये अशा अर्थाने नाही. तर ते जे मित्रत्वाचं नातं आहे ते एकमेकांना समजलेलं, स्वीकारलेलं, मान्य केलेलं असेल तर ते नातं छान राहतं. तर तशी आपल्याला माहितीतली आपली नाती असते की ज्याचे सारखं त्यांना फोन करावं लागत नाही, सारखं मागतं कसं आपलं छान आहे, आपलं किती प्रेम आहे त्याच्यावरती सारखं सिद्ध करत बसावं लागत नाही. तर ते मान्य असतं, समजलेलं असतं आणि स्वीकारलेलं असतं. तर तसं आपलं जर आपल्याबरोबर नातं निर्माण झालं, आपल्या शरीराबरोबर झालं, मनाबरोबर झालं, भावनांबरोबर झालं, ते एक वेगळंच आयाम, वेगळाच एक ॲव्हेन्यू आपल्या जीवनात ओपन होतो. आणि त्यातनं काही काही गोष्टी ज्या आपल्याला उलगडतात तर त्या मोठ्या प्रकाशक असतात. आणि खूप आपल्याला दृष्टी मिळत जाते. स्वतःला समजून घेणं आणि स्वतःला चांगल्या प्रकारे, उत्तम प्रकारे समजून घेणं आणि उत्तम प्रकारे स्वीकारणं, हे जर झालं तर आपण आपलं ज्याला निरीक्षण करतो, आपल्या बरोबर राहतो, तर त्याला आपल्याला लक्षात यायला लागतं की अरे अनेक चांगल्या आणि वाईटांचा मी घडलेलो आहे आणि ते दोन्हीच्या दोन्ही मी जर पाहिलेलं असेल, समजून घेतलेलं असेल आणि मान्य केलेलं असेल, तर त्या स्वीकारातून मला दुसऱ्यांशी रिलेट होत असताना ती माणसं सुद्धा जशी आहेत तशी समजून घेणं, जशी आहेत तसं स्वीकारणं सोपं जातं. आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये सून जर नव्याने घरात आली तर तिच्याशी नातं निर्माण करताना सासुत्वाचं प्रभुत्व जर ठेवलं तर सुनेशी जुळणं कठीण जाईल. पण तिने जर तिच्या बरोबर बसली, तिच्याशी मैत्री केली, तिच्याशी एका जवळीकीचं नातं निर्माण केलं, तिला आपलंच करून घेतलं तर पुढची कितीतरी अनावश्यक कटकटी टळू शकतात. आणि त्यासाठी फक्त दोन्ही बाजूनी पुढाकार घेतला जाऊ शकतो. पण सिनियरिटी पाहिली गेली तर सासूनी पुढाकार घेणं जास्त योग्य ठरतं. तसा जर घेतला आणि तसंच साधं नातं ठेवलं, असं ते प्रभुत्व मोठं, पण त्या विश्वाच्या पसाऱ्यामध्ये एवढं ब्रह्मांड पसरलेलं आहे नाही का. आपण जर नुसतं डोळे उघडे ठेवून आकाशात पाहिलं
आणि ते इंटरनेटवर एक माहिती येते पहा की असे एकापाठोपाठ एक ग्रह गोल दाखवतात. सूर्य येतो, मग त्याच्या शेजारी बुध येतो, शुक्र येतो, पृथ्वी येते. मग ते सगळं दाखवलं जातं आणि ते इतकं मोठं आणि त्याच्यात पृथ्वी एवढीशी असते, एक टिंब असते. तर त्या पृथ्वी असं म्हणजे त्या ब्रह्मांडाच्या संदर्भात पाहिलं तर पृथ्वी एवढीशी, त्याच्यामुळे तो भारत अजून छोटासा, मग त्याच्यामध्ये तो महाराष्ट्र, मग त्याच्यामधलं पुणं, त्यातली सदाशिवपेठ आणि त्यातला मी जर स्वतःला खूप शहाणा समजत असेल तर तो भ्रम आहे ना. त्या पसाऱ्याच्या संदर्भात पाहिलं तर भ्रम आहे, नगण्य आहे माझं अस्तित्व. पण त्याची फ्लिप साईड अशी आहे की किती नगण्य असलं तरी सुद्धा त्या विराट अस्तित्वाचा मी घटक आहे. तर ते म्हणजे त्या घटकामध्ये त्या विराटतेची बीज आहेत ना, ते पिंडात आहे माझ्या, तेच ब्रह्मांडात आहे, हेही वास्तव आहे. पण हे आता आपण ऐकलं, आपल्याला समजून घेतलं, पण त्याची जर प्रचिती नाही आली, नाही तो जो वननेस आहे अस्तित्वाशी असणारा, तो जर मला अनुभूतीने कळला नाही, ते नुसते शब्द राहतात. नुसते शब्दाने काय परिवर्तन होणार ना, नाही का. आता इतके युगानुयुग चांगलं वागा, खरं बोला, खोटं बोलू नका, गुन्हे करू नका, व्यसन करू नका, असं कितीतरी रथी महारथी येऊन गेले, त्यांनी उपदेश करून झालं, थकले करून करून, पण तरी सुद्धा गुन्हे होतातच आहेत. त्याच्यावरती वकिलांची प्रॅक्टिस चालू राहते. पण म्हणजे परिवर्तन जे होतं ना, हे नुसतं माहितीने परिवर्तन होत नाही. त्या माहितीचं रूपांतरण ज्ञानात केलं तरी परिवर्तन होत नाही. तर बोध झाला असं परिवर्तन होतं, म्हणजे रिअलायझेशननी परिवर्तन होतं. आपल्याला मुलांच्या बाबतीत, नातवंडांच्या बाबतीत, मित्रांच्या बाबतीत, आपल्या पार्टनरच्या बाबतीत सुद्धा हे लक्षात आलेलं असेल की आपण जर परिवर्तन घडवून आणायला लागलो तर होत नाही. पण नातं छान निर्माण झालं, संवाद सुरू झाला आणि सुप्त हेतू परिवर्तन करायचे असं ठेवून जर नातं निर्माण केलं तर नाही होणार परिवर्तन. त्याच्यात खूप निर्मळपणा, साधेपणा, सरळपणा पाहिजे की मला समोरची व्यक्ती जी आहे तिच्याशी नातं का प्रस्थापित करायचंय, तर मला उत्सुकता आहे त्याला जाणण्याची, तिच्याशी काही बारके छोटे मोठे पैलू जाणण्याची उत्सुकता आहे, मला जिज्ञासा आहे. आणि तशाच जिज्ञासेने मी माझ्या बरोबर राहिले, माझा अभ्यास केलाय, माझं मन जाणलंय, माझी बुद्धी जाणली, माझ्या सगळ्या भावना जाणल्या आहेत. आणि ते जाणता जाणता मला असं लक्ष रिव्हील झालंय, रिअलाइज झालंय की अरे मी सुद्धा चांगल्या वाईटाचं मिश्रणच आहे. आणि मी जर मला चांगल्या वाईटासाठी स्वीकारत असलो तर समोरच्यांना का करू नये. नाही, तुम्हाला नाही म्हणत आहे मी, पण कोणालाही म्हणजे सगळ्यांमध्ये मिश्रणच असतं. फक्त चांगलं किंवा फक्त वाईट नसतं, सगळं मिश्रणच असतं. तर ही जर रियालिटी असेल तर मला ती स्वीकारली पाहिजे. माझ्या बाबतीत स्वीकारून सुरुवात केली पाहिजे आणि सगळ्यांच्या बाबतीत तेच प्रिन्सिपल लावता आलं पाहिजे. तर ती स्वीकाराची भावना जर छान निर्माण झाली तर ते नातं वेगळ्याच पातळीवर जातं. त्यात एक मोकळेपणा येतो, त्याच्यात काही असं देखावा राहत नाही. आणि मग ते त्याच्यातनं जे लर्निंग होतं आपलं, म्हणजे बोधात्मक प्रक्रिया जी त्यांनी सुरू होते, त्यांनी खूपशा अशा गोष्टी आपल्याला हळूहळू लक्षात यायला लागतात की ज्या फार प्रेशस असतात, की ज्याने आपलं आयुष्यातले अनेक प्रश्न मुळातून सुटायला मदत होऊ शकते. तर त्यामुळे आपली दृष्टी काय आहे ह्याच्यावर सगळं सृष्टी अवलंबून असते. तर ती दृष्टी आपली बदलणं याच्यासाठी आपल्याला त्याच्या मागे ज्ञानदृष्टी यावी लागते, म्हणजे ज्ञान व्हावं लागतं. आणि ज्ञान म्हणजे बोधात्मक ज्ञान व्हावं लागतं, रिअलायझेशन व्हावं लागतं गोष्टींचं. त्यानंतर खरी आपली परिवर्तनाची प्रक्रिया सुरू होते. हे खरं खूप लहान वयात व्हायला पाहिजे, पण आपली जर समजून घेण्याची तयारी असेल, शिकण्याची तयारी असेल, आपण रिसेप्टिव्ह असलो तर कुठल्याही वयात हे होऊ शकतं, असा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. म्हणजे 60-70 वर्षाच्या वयात योग साधना शिकायला आलेले असे सुद्धा आमच्याकडे साधक आहेत आणि यंग असणारेही आहेत. तर जर तुम्ही रिसेप्टिव्ह असाल तर ते सिनियर साधक पटकन पिकअप करतात.
आणि जे 20-25चे आहेत आणि ज्यांनी काहीतरी उगाच भ्रामक काहीतरी स्वतःविषयीच्या इमेजेस केल्यात निर्माण, तर त्यांना शिकायला जास्त वेळ लागतो. म्हणजे मुद्दा असा आहे की आपल्याला स्वतःला समजून घेण्यासाठी जर खरी खरी जिज्ञासा असेल तर वेळ लागत नाही. वेळ निरर्थक ठरतो की कमी महत्वाचा ठरतो असं म्हणूया आपण. आणि उलगडायला गोष्टी सुरुवात होते. पण त्याची सुरुवात आपल्यापासून करायला पाहिजे हे मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. आणि शरीराच्या पातळीवर आपण आसनं करत असताना आपल्याला शरीराबरोबर मैत्री करणं हे रिलेटिव्हली सोपं जातं. कारण आपण ती करताना मी मगाशी म्हणलो तसं आपण ती हालचाल जी करू आसनाशी संबंधित एक साधी हालचाल आहे. पण हे करताना माझं जर मन त्या हालचालीशी एकरूप झालेलं असेल आणि त्याची मी प्रचिती घेत असेल, शरीर आणि मनाच्या एकरूपतेची मी अनुभूती घेतोय, त्या हालचाली हळू करतोय, हळुवारपणे करतोय, सहजपणे करतोय, कुठेही जोर लावत नाहीये. म्हणजे मला पुढे वाकायचं असेल आणि समजा नसेल हात माझा जमिनीला पोहोचत, तर मी काय असं जोर लावून करत नाहीये. तर मला लक्षात घेते की अरे माझे स्नायू आता मला अलाऊ करत नाहीये, कारण ते तेवढे पुरेसे लवचिक नाहीये. तर मी करत राहतो आणि शेवटची स्थिती मला जी आज शक्य आहे तिथे थांबतो. पण माझ्या दृष्टीने आज मला जे शक्य आहे ती माझ्यासाठी आजची आयडियल पोझिशन झाली आसनाची. तिथे थांबलो मी आणि रिलॅक्स झालो. शेवटच्या स्थितीमध्ये माझं सगळं शरीर सैल सोडलं. त्याचा स्ट्रेच निर्माण होतो शरीरामध्ये आणि त्या स्ट्रेच बरोबर आपण राहिलो, त्याची प्रचिती घेतली चांगल्या प्रकारे रिलॅक्स राहून, तर तुम्हाला असं लक्षात येईल की वर्ष 2 वर्षात, वर्ष 6 महिन्यात तुमचं शरीर खूप लवचिक होत चाललंय आणि सहजपणे लवचिक होत चाललंय. नंतर आपण अशी हळूहळूवारपणे सहजपणे शारीरिक पातळीवर हालचाली करायला लागलो की त्याचे जे पडसाद असतात ते मानसिक पातळीवर मिळायला लागतात. पण त्या ऍक्शन्स करताना आसनांशी संबंधित जर आपल्या लिमिट्समध्ये राहून केल्या आणि शेवटच्या स्थितीमध्ये रिलॅक्स झालो आपण, तर त्यावेळेला तो जो स्ट्रेच निर्माण झालेला असतो, स्नायूंमध्ये जे ताण निर्माण झालेला असतो, तर ते ताण शारीरिक असताना शेवटच्या स्थितीत आसनांच्या जर आपण रिलॅक्स होऊ शकलो, तर शारीरिक ताण असताना रिलॅक्स कसं व्हायचं याचं प्रत्यक्ष प्रचिती आल्यामुळे आपल्याला मानसिक ताण असताना रिलॅक्स कसं व्हायचं त्याचं अप्रत्यक्ष प्रशिक्षण मिळून गेलेलं असतं. कारण शरीर आणि मन एकमेकांशी जोडलेलं आहे इंटरनली. आपण शरीराच्या पातळीवर जे करू त्याचे पडसाद मनाच्या पातळीवर उमटतात, ते मनाच्या पातळीवर करू त्याचे पडसाद शरीरावर उमटतात, कारण ते एकरूपच आहे. आणि आपला अनुभव असतो की आपल्याला लो वाटतं काही कारणामुळे, तर आपलं पोश्चर असं लो होतं, पाठीथे येतं, मान पडते खाली असं होतं. म्हणजे आपण खूप चांगलं वाटत असेल तर जरा छाती वर येते आणि चेहऱ्यावर ते प्रसन्नता दिसते, आणि फारच चांगलं वाटत असेल तर छाती फुगते आणि मग ती जर प्रमाणावर फुगवलेली असेल आणि ते फुगण्यासारखं काही घडलेलं नसेल तर ते भस्कन सोडावा लागतो श्वास. म्हणजे आपण भ्रमात जगत असलो तर भ्रमाचा भोपळा कधी ना कधीतरी फुटतो आणि आपण धाडकन आदळतो. त्याच्यापेक्षा भ्रम काही निर्माणच सज्ज केले नाही. जे आहे त्याला सामोरं गेलं, जे आहे ते समजून घेत गेलं, त्याचं दर्शन घेत गेलं. मग जे म्हणलो की जे आहे त्या सगळ्याचं दर्शन घेतलं आणि जसं आहे तसं दर्शन घेतलं. आणि मला त्याच्याबद्दल काही म्हणण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे मला वाटतं कसलं झाड आहे, चाफ्याचं का आंब्याचं? तर आंब्याचं झाड जर असेल तर मी ते जसं आहे तसं पाहिलं. चाफ्याचं असेल, चाफ्याचं म्हणून पाहिलं. ते आंब्याच्या झाडाने चाफ्यासारखं असलं पाहिजे, चाफ्याने आंब्यासारखं असेल त्याची अपेक्षाच ठेवली नाही. आणि माणसांच्या बाबतीत ते लागू. घरामध्ये असं बऱ्याच वेळ होतं की जो मुलगा घरामधला असा अंतर्मुख प्रवृत्तीचा असतो, तर त्याच्या रमलेला असतो, तर त्याला आई वडील सांगत असतात तरी काय सारखं एका जागी बसून अभ्यास करतोय, चित्र काढतोय, जा जरा बाहेर खेळायला. आणि मग तो खेळायला जात असतो त्याला म्हणतात काय सारखं सारखं तुझं खेळणं चाललंय, जरा बस एक जागी. तर मुद्दा असा आहे की हे नुसतं सांगणं काय होतं. अजून एक तुमच्या सगळं लक्षात आलंय का पहा, तर माझ्या लक्षात आलंय की
याच्यावर सर्व लोकांना दुसऱ्यांना उपदेश करण्याची फार हौस असते. तुम्हाला पुलंचं माहिती असेल ना ते, की पुलंकडे कोणीतरी गेलं तर त्यांना सांगत होते, या घरामध्ये मी फक्त देशपांडे आहे, बाकी सगळे उपदेश पांडे आहे. सुनीताताईंना उद्देशून ते म्हणले ते उपदेश पांडे म्हणजे आपला देशपांडे आहे. तुमचा अनुभव कसा आहे पहा, पण मला व्यक्तिशः असं प्रामाणिकपणे वाटतं की उपदेशाचा परिणाम नाही होत, संवादाचा परिणाम होतो, म्युच्युअल अंडरस्टँडिंगचा परिणाम होतो. नुसतं सांगण्याचा नाही, एकतर्फी सांगण्याचा परिणाम नाही होत. तर समाविष्ट करून घेतलं आणि छान असा मोकळा संवाद झाला. त्यात सुद्धा असं काही भूमिका नाही, म्हणजे मला काहीतरी मी ठासून काहीतरी तुमच्या माथी मारत आहे असे काही असं कारण नाही. सत्याचं दर्शन घेणं हा जो एक कॉमन आपला हे असेल, कॉमन मिनिमम प्रोग्राम असेल आणि आपण जे दिसतंय ते सगळं जसं आहे तसं बघत चाललोय. आपल्याला असं काही म्हणायचं नाही त्याच्याविषयी, असं का तसं का असं काही म्हणत नाही, पण जे आहे ते बघतोय. तसं आपण देवतेला कुठल्याही देवळात गेलो तसं दर्शन घेतो, त्याला दर्शन म्हणलं जातं. तर ते दर्शन प्रत्येक जण त्याच देवतेचं दर्शन घेतो. त्याला किती जरी काही वाटलं की अरे ही सोंड जरा सरळ असती तर बरं झालं असतं, तर ते वाकडीच राहते ना, डावीकडची उजवीकडची जी काही सोंड असेल तीच राहते. आपण काही प्रत्येक जण तिथे सारखं बदलत बसत नाही ना त्या मूर्तीला, कारण आपण दर्शन घेण्यासाठी गेलेलं असतो. जिथे ते दर्शन आहे तिथे तुम्ही काही बदल नाही घडवून आला, ते फक्त जे आहे ते जसं आहे तसं बघता. हे एक मोठं इंटरेस्टिंग पण खूप प्रभावी सोल्युशन आहे आपल्या सगळ्या प्रश्नांचं. की माझ्या शरीराच्या पद्धतीने जे काही माझं आहे ते मी जाणलं आणि मान्य केलं, समजून घेतलं, मर्यादा समजून घेतल्या, क्षमता समजून घेतल्या, मान्य केल्या, त्याचं दर्शन घेतलं, स्वीकारलं. हे तर खूप सोपं होऊन जातं. मनाच्या पद्धतीत सुद्धा मनात काहीतरी अनंत प्रकारचे विचार येत असतात आणि आपल्याला असं शिकवलेलं असतं लहानपणापासून की खूप प्रयत्न करून आपल्याला मन ते शांत करावं लागतं. आणि ऍक्च्युअली तसं नाहीये. प्रयत्न करून मन शांत नाही होत, तर मन शांत होऊ द्यावं लागतं. होऊ देण्यासाठी आपलं मनाशी असणारं नातं सुद्धा बदललं लागतं. तर ते आपण मनाबरोबर राहिलो, मी मगाशी म्हणतो तसं आपण स्वतःबरोबर राहतोय, मनाबरोबर राहतोय, बुद्धीबरोबर, भावनांबरोबर, आणि असं बरोबर राहायला लागल्यामुळे आपल्याला आपली समज वाढायला लागते आपल्याविषयीची, आपल्या मनाविषयीची, विचार कसे निर्माण होतात, भावना कशा निर्माण होतात. नंतर ते षड्रिपू जे म्हणतो आपण, तर ते त्यांच्याशी जर मैत्री केली आणि त्यांना शेजारी बसवून घेतलं आपल्या आणि त्यांच्या पाठीवर हात टाकला आणि मित्रत्वाच्या नात्याने अरे हे मोह हा निर्माण झालाय म्हणला कुठल्या तरी गोष्टीचा, तर त्याला मोहाला आपल्या शेजारी खुर्चीवर बसवून घेतलं आणि म्हणलं की काय रे बाबा तू काय, म्हणजे तुझं जरा मला जाणायचंय तुझं स्वरूप. तर हा जो अप्रोच आहे, म्हणजे ऍक्च्युअली मोहाला शेजारी बसवून घेणं अशा अर्थाने नाहीये, पण अप्रोच कसा आहे ते मला जाणायचंय, त्याच्याशी मला लढत बसण्यात वेळ नाही वाया घालवायचा, कारण ते कधीच उपयोगी ठरत नाही. त्याच्यातनं नुसतं संघर्षातनं संघर्ष अशी एक मालिका सुरू होते. तर तसं न करता मैत्रीची आणि अशी साधी भावना जर ठेवली तर त्याचं रहस्य उलगडायला लागतं. म्हणजे ते जे उलगडलं आणि त्याचा बोध झाला तर परिवर्तन नैसर्गिकपणे होऊन जातं. त्याच्यासाठी तुम्हाला आटापिटा करायला लागत नाही. जसं तुम्हाला ध्यान चांगल्या प्रकारे जमलं पडेल, तो मोबाईल पडेल. जसं तुम्हाला ध्यान चांगलं जमायला लागलं, त्याचं आत्मसात झालं, तर तुम्हाला मन शांत करावं लागत नाही, मन शांत व्हायला लागतं. आणि जे मन शांत होणं असं व्हायला लागलं की ते टिकायला लागतं, मनाची शांती. नाही तर ती टिकवावी लागते, आणि जे टिकवावं लागतं ते टिकत नाही. हे तारुण्य टिकवावं लागतं, पण त्यामुळे ते टिकत नाही. नाही का? पण आपण त्याच्याकडे असंच पाहिलं की ठीक आहे, एक फेज आहे आयुष्याची, तसं ही एक फेज आहे असं पाहिलं. हे असंच पाहिजे, तसंच पाहिजे असं असता कामा नये. माझ्या बरोबरीचे कसे आता
77 वर्षाचे झाले पण कसे तडफदार आणि कशा पटापटा हालचाली त्यांच्या हातात. आणि माझी समजा तशी क्षमता नसेल तर मी जर कोणाची तरी नक्कल करायला जातो आणि मग पडून घेतो. आणि साधारणपणे 60-70 नंतर बाकी काही मॅनेज करणं सोपं असतं, पण पडलं आणि हाडबीड मोडलं तर खूपच अडचणीची परिस्थिती निर्माण होते. तर त्यामुळे ती खबरदारी सगळ्यांनी कायमच घ्यायला पाहिजे, सिनियर लोकांनी विशेषतः. तर हे तुम्हाला एम आय मेकिंग सेन्स टू यू? की आणि मैत्री करणं आणि प्लेफुल राहणं, आपल्या काही चुका झाल्या समजा तर आपण प्लेफुल असलो तर म्हणतो ना की अरे हा हे जरा चुकलं माझं, आय एम सॉरी, आणि पुढे जातो. त्याचा आपण इश्यू करत नाही, नाही का? म्हणजे खेळताना यश आणि अपयश दोन्ही असतं, मान्य असतं आपल्याला. यशात नाही शिकलो, अपयशात नाही शिकलो, तर त्याने जी दृष्टी मिळते त्याने आपल्या खेळातला प्रोग्रेस अधिकाधिक चांगला होत जातो. तसं प्रत्येक बाबतीत आहे ना ते, की माझ्या बाबतीत मी जर माझ्या बरोबर राहिलो, माझा अवेअरनेस छान असेल स्वतःबरोबर, काही माझ्याविषयी तक्रार, वरवरच्या तक्रारी काहीच नाही आहेत, जाणणं अखंड चालू आहे, सतत शिकणं चालू आहे. तर ते जाणणं आणि शिकणं आणि विशुद्ध जिज्ञासा जर असेल आणि तुमचं शिकणं जर अखंड चालू राहिलं तर त्याने जो एक फ्रेशनेस येतो तो विलक्षण असतो. आणि तो जर तुम्ही अनुभवायला लागला तर तुम्हाला लक्षात येईल की मनाची स्वस्थता, शांती असं काही फार त्याच्या मागे लागावं लागत नाहीये, ती निर्माण होते. आणि अशी जी सहजपणे निर्माण झालेली शांती आहे, प्रसन्नता आहे, आनंद आहे, समाधान आहे, तर ते टिकाऊ असतं. तर म्हणून आपल्याला योग करताना त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा समग्र ठेवला पाहिजे, सर्वसमावेशक ठेवला पाहिजे. मी म्हणजे फक्त शरीर नाही, मी म्हणजे फक्त मन नाही, मी म्हणजे फक्त बुद्धी नाही, भावना नाही, ते सगळं मिळून आहे मी. आणि त्या प्रत्येकाचा माझ्या आयुष्यातला रोल हा तितकाच महत्वाचा आहे. म्हणजे आता इथे आपण बसलोय तर त्या खुर्च्या कोणीतरी लावल्या असतील, ज्यांनी ही अरेंजमेंट केली, ही कोणीतरी केली, कोणीतरी माईक घेऊन आणलं, कोणीतरी स्पीकर आणला, ते सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहेच ना, त्या त्या प्रकारचं, त्या त्या प्रमाणात. आणि याचा सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे हे कार्यक्रम होतोय ना आताचा. एकच कोणीतरी फक्तच वक्ता महत्वाचं नाही ना, हे सगळं जर नसेल व्यवस्थित तर काहीच होत नाही मग. तर त्यामुळे सर्वांचं महत्व आणि कायमच एकात्मतेचं जर आपलं एक भूमिका आपली मानसिक राहिली तर आपण एक नैसर्गिकपणे आपलं नातं स्वतःशी आणि इतरांशी आपोआपच सुधारून जातं. आणि तसं ते सुधारलं की जगणं सोपं होतं. मुख्य आता एक साधक इथे आलेले आहेत नाही बरोबर, तर ते त्यांचं सांगतील, वाटल्यास नंतर तुम्हाला बोलता येईल त्यांच्याशी, की पूर्वी त्यांना प्रॉब्लेम येत असं आताही येतात, पण पूर्वी त्या प्रॉब्लेमने ते दबावाखाली यायचे. आणि आता प्रॉब्लेमचं स्वरूप वाढलंय, त्याची व्याप्ती वाढली, मोठे प्रॉब्लेम आहेत, पण दबाव नाही निर्माण होत आता, ते सोडवतात आणि जगणं सोपं झालंय त्यांचं, असं ते सांगत असतात. तर तर तसं मी म्हणतोय तुम्हाला की आपलं शेवटी अध्यात्म हे कशासाठी करायचं, व्यवसाय कशासाठी करायचं, तर जगणं सोपं व्हावं, सुलभ व्हावं, त्यातल्या त्यात आपले ताणतणाव कमी व्हावे आणि एकात्मतेचं आपल्याला दर्शन घडावं. आणि ती आपली एकात्मता जर आपल्याला लक्षात आली, शरीर, मन, बुद्धी, भावना यांचं जे जोडलेपण आहे ते जर छान लक्षात आलं तर बाहेरचं जोडलेपणही लक्षात यायला लागेल. तर ते बाहेरचं जोडलेपणही जर माझ्या आतल्या जोडलेपणाची प्रचिती आल्यामुळे मला एक दृष्टी मिळाली आणि त्या बाहेरचं जोडलेपणही मला जाणवायला लागलं, तसे की बॅरियर्स गळून पडली ना, की जे आपण उगाचच निर्माण केलेली असतात, पण त्याच्यात अडकून पडलेलं असतो, त्याच्या दबावाखाली आलेले असतो. त्याची काही गरज नाही. तत्व काय आहे मुळातलं ते लक्षात जर घेतलं, मगाशी म्हणलं तसं की पंचमहाभूतांच्या पातळीवर आपली इच्छा असो नसो, आवडो न आवडो, आपण सगळे एकरूपच आहोत, त्याच घटकांचे बनलोय. हे तर काय म्हणजे सहज समजण्यासारखी गोष्ट आहे. नंतर आपल्यातले जे चैतन्य आहे, आपल्यातली जी एनर्जी आहे,
तर ती दिसायला प्रत्येकाच्या मध्ये वेगवेगळे असं दिसत आहे, पण एसेन्शियली त्याची जी क्वालिटीज आहेत त्या सगळ्या सारख्याच आहेत. पतंजलींचं एक फार सुंदर सूत्र आहे, क्लेश कर्म विपाक आशय ही अपरामुष्ट पुरुष विशेष ईश्वर. ईश्वराची व्याख्या ते आपल्यातल्या चैतन्याची कॅरेक्टरिस्टिक सांगून करतात. आणि तस्य वाचक प्रणव आणि तज्जप सदर्थ भावना. म्हणजे प्रणव म्हणजे ओंकार हा त्याचा वाचक आहे, म्हणजे त्याचा प्रतिनिधित्व होतं त्या चेतनेचं. आणि त्याचा जप करणं म्हणजे तज्जप सदर्थ भावना. त्या एकात्मतेची भावना करून मग त्याचा जप हे सत्याची भावना, की क्लेश कर्म विपाक आशय. आता हे विस्ताराने बोलण्याच सारखं आहे, पण थोडक्यात सांगतो की क्लेश कुठले कुठले असतात तर अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश. तर जे जे क्लेश आपल्या आयुष्यात जे दुःख निर्माण होतं, क्लिष्टता निर्माण होते, ती ह्या सगळ्यांमध्ये निर्माण होत असते. त्याचं सगळ्याचं सोर्स जो आहे तो अविद्या आहे. आपण आपल्याला नीट ओळखलेलं नसणं, स्वीकारलेलं नसणं त्याच्यात असते. तर हे जर दूर झालं, आपल्यातली जी एनर्जी आहे, आपल्यातली जे चैतन्य आहे, तर ते सगळीकडे समप्रमाणात विभागलेलं आहे, समप्रमाणात पसरलेलं आहे. मी आता बोलतोय म्हणजे त्याचा बोलण्यापुरतंच मर्यादित राहिले आणि इकडे आता लक्षच नाही त्याचं, असं नाही होत. मला उभं राहण्यासाठी जे स्नायू वापरावे लागतात, बोलण्यासाठी जे एनर्जी लागते, तर ते सगळे शरीरातच निर्माण होते. आणि एकात्मिक आता तेच आहे ना, तुम्ही बसलाय, तुम्ही ऐकताय, तर तुम्हाला सुद्धा या बसण्यासाठी आवश्यक असणारे स्नायू, तुम्हाला ऐकण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा, हे सगळं जागा आहे म्हणून सगळं होत आहे ना. आणि ते काही तुम्हाला असं कॉन्शियसली करावं लागत नाहीये की चला आता आता मला ते कानातली जी म्हणजे ऐकण्याची यंत्रणा आहे ती आता मला मी जागी करते आणि मग मी आता ऐकते, असं नाही. आपोआप होतं. ऐकण्याची सुरुवात झाली की ती यंत्रणा जागी झालेली असते. पाहण्याची यंत्रणा अशीच सुरुवात असते. हे इतकं अद्भुत आहे. हे सगळं आपलं शरीर जे आहे इतकं विलक्षण आहे. आणि मेडिकलचं करताना असं म्हणजे थक्क व्हायला होतं की ते सगळं कसं काय मॅनेज होत असेल असं वाटतं. इतके सिग्नल्स इकडून तिकडे जात असतात. 15 ट्रिलियन काहीतरी आपल्यामध्ये नर्व सेल्स असतात. आणि त्या प्रत्येक नर्व सेलचे हजारो कनेक्शन्स असतात. आणि त्या सगळ्याचं हे डोकं बनलेलं असतं. आणि सारखे ते सिग्नल जात येत असतात. कॉम्प्लिकेटेड स्वरूपाचं सगळं आपलं ग्रहण करत असतो, त्याला रिस्पॉन्ड करत असतो. तर ते सगळं अद्भुत यंत्रणा आहे ती. तर ते जर आपण लक्षात घेतलं तर आपला हा जो सार्वत्रिक भ्रम आहे, जागतिक भ्रम आहे, की आपण कोणीतरी ग्रेट आहोत असं वाटणं, म्हणजे तो जो मी आहे तो किती भ्रामक आहे याचं जर आपल्याला दर्शन घडलं आणि तो मीचा प्रभाव जर आपल्या आयुष्यातला क्षीण झाला, तर जे आयुष्य खऱ्या अर्थाने उलगडेल तसं बाकी कशाने होणार नाही. तर म्हणून तसं पाहायला जर गेलं तर अध्यात्म हे मीच्या विसर्जनात सामावलेलं आहे. आणि मीचं विसर्जन म्हणजे मीपणाचं विसर्जन हे ज्ञानाने होऊ शकतं, भक्तीने होऊ शकतं, कर्माने होऊ शकतं. आणि योगामध्ये सुदैवाने हे तिन्हीचं मिश्रण होऊ शकतं. कारण कर्म जे करायचं, कृती जी करायची, तर ती आसनांच्या रूपाने, प्राणायामाच्या रूपाने होते. नंतर ती लक्षपूर्वक करणं, त्याच्यात तद्रूप होणं, जिथे तद्रूपता आहे ते भक्ती आहे. म्हणजे विभक्त असणं तिथे थांबलेलं आहे आणि सगळ्या अस्तित्वाशी असणारी एकरूपता याच्या लक्षात आलेली आहे, प्रवृत्तीने लक्षात आले, तो खरा भक्त असतो. आणि ज्याला ज्ञानाने लक्षात आले तर तोही त्या ज्ञानोत्तर भक्तीमध्येच जातो तो. आणि ज्याची भक्तीने सुरुवात होते त्याला दृष्टी मिळते जगण्याची. ते भक्तीच्या नंतर त्याला ज्ञान निर्माण होतं त्याच्यामध्ये. आणि हे सगळं करताना कृती करावीच लागते, कर्म करावंच लागतं. पण मी
च्या मार्फत होणारं कर्म आणि माझा मी विसर्जित झालाय आणि त्याचं रूपांतरण झालंय आणि तो माझ्या स्वरूपाच्या हातातलं साधन मात्र राहिलेलं आहे, रूपांतरित झालेलं आहे आणि माझ्या चित्ताच्या म्हणजे चित्त नाही चैतन्य माझ्यातलं, तर त्याच्या हातातलं ते साधन फक्त राहिलंय. तर त्याचा वावर वेगळा असेल, त्याचा आविष्कार वेगळ्या प्रकारचा होईल आणि तसा आविष्कार व्हायला लागला तर त्याच्यातले त्रास सगळे कमी झालेले असतील. कारण मी सगळे त्रास निर्माण करतो आणि मीचं विसर्जन हे सगळे त्रासांचं विसर्जन असतं. म्हणून आपण गणपतीची जी हे केलं जातं 10 दिवस आपण त्याचं उपासना करतो, सकाळ संध्याकाळ त्याची पूजा करतो, त्याचं प्रतिष्ठापना करतो, त्याचं तो सजीव आहे असं प्रत्येक भागाचं त्याच्यामध्ये सजीवत्व आहे असे न्यास केले जातात आणि त्या सगुणाची उपासना आपण 10 दिवस मनापासून केल्यानंतर आपण त्याचं विसर्जन करतो. तर हे कशासाठी असावं असा विचार केला तर सगुणाच्या उपासनेतला आनंद काही दिवस घेतल्यानंतर त्या सगुणाचं विसर्जन करून निर्गुणाकडे जाणं. कारण निर्गुण हे व्यापक आहे ना, सर्व विश्वव्यापी आहे, ते ब्रह्मांड व्यापी निर्गुणत्व आहे आणि सगुणत्व हे त्या मूर्तीपुरतं मर्यादित आहे. तर त्या मूर्तीपुरतं मर्यादित आपण त्याचं सगळं, पण शेवटी काय होतं की काहीतरी मूर्त स्वरूपात दिसल्याशिवाय कळतच नाही की दैवी गुण हे काय असतात. हे दैवी गुण असलेली व्यक्तीच जर समोर आली आणि त्याच्या वागण्या बोलण्यातनं ते प्रतिबिंबित व्हायला लागलं तर ते मूर्त स्वरूप आलं ना त्या गुणांना, मग त्यामुळे ते कळलं. नाही तर मग आपल्याकडे जी गुरुकुल पद्धत होती ती त्यासाठीच होती ना, की गुरु जे शिकवतात. मी जर लांबताय का माझं? नाही ना, बरोबर आहे ना. कारण ते माझा आवडीचा विषय 50 वर्षापासून आवडीचा आहे. त्याने आपलं त्यात रमत गेलो की बोलतच जातो ना. कधी कधी माझी पत्नी रुजुता म्हणते, अहो त्रास होता. पण काय म्हणत होतो मी? हा, व्हेरी गुड. तर ते जर आपल्याला त्याच्यातलं रहस्य लक्षात आलं, हे आपण कशासाठी जातोय, तर त्या सगुणाचं विसर्जन करतोय आणि ते एक प्रशिक्षण आहे ना, की मी 10 दिवस त्याची उपासना केली, त्याला काय त्याची आरती केली, त्याला प्रसाद दिला आणि तिसं सुंदर आहे की तिच्याबरोबर एक शिदोरी दिली जाते की त्याला लांबचा प्रवास आहे तर असू दे शिदोरी. तर ह्या सगळ्या अतिशय छान भावना आहेत, हे निश्चितपणे खरं आहे. परंतु त्याची ही जी बाजू आहे की त्या सगुणाचं मी विसर्जन करतोय आणि त्यामुळे निर्गुणाला वाव देतोय आणि त्या निर्गुणाची जी व्यापकता आहे, विश्वव्यापित्व आहे, तर त्याचंही मला दर्शन घ्यायचंय, त्याचीही मला प्रचिती घ्यायची आहे. फक्त सगुणात अडकून नाही पडायचं. आणि याची अजून एक खूप चांगली आणि आपण सगळ्यांनी लक्षात घेण्यासारखी गोष्ट कुठली आहे की आपण सगळेजण सगुणच आविष्कार आहोत ना आपल्यातल्या ईश्वराचे. तर त्यामुळे आपण याचे जे सगळे लाड करतोय आता आयुष्यभर, तर त्याला कधीतरी विसर्जित करायचंय. तर ते आनंदाने विसर्जित करण्याची जर तयारी करून ठेवली तर सोपं जातं ना. नाही तर ते फरफटत न्यायचं. तुम्ही म्हणलं नाही नाही अजून थोडे दिवस 2-4 वर्ष राहू दे ना, अजून 2-3 महिन्यांनी काय होतंय, तसं नाही, आपण तयारच आहोत असे जर असेल तर ते रिलीज या देहामधनं सोपं जाईल ना. पण कधीतरी जायचंच आहे ना, आनंदाने गेलेलं वाईट काय ना असं. तर त्याचंही स्मरण राहावं याच्यासाठी हे सगळे म्हणजे खूप त्याच्यामध्ये तथ्य असतं. म्हणून आम्ही आपला कुंभमेळा जेव्हा झाला होता तर त्यावेळेला सगळेजण तिकडे जात होते आणि मग तिथे काही अपघात होत होते, लोक ट्रॅफिकमध्ये सापडत होते. तर त्या सगळ्यात जाण्यापेक्षा तिथे जाऊन आलेल्या एकाने गंगेचं जल घेऊन आला आणि आम्ही एक शांती मंदिर मध्येच एक कुंभमेळा घेतला आणि त्याच्यामध्ये पण असं मी सांगत होतो की त्यातलं महत्वाचा भाग कुठला आहे, म्हणजे शिकण्यासारखं काय आहे
की ती जी गंगा आहे ती जी कुठल्याही प्रकारची त्याच्यात अपवित्र गोष्टी बुचकळली तर ती पवित्र होऊन बाहेर येते असं एक मानलं जातं. पण क्षणभर ते बरोबर आहे असं धरून चालू. तर मुद्दा असा की हे कसं होत असावं, कशामुळे होत असावं, कशाचं प्रतीक आहे हे. कारण या सगळ्याचे सगळे जे उपचारात्मक आणि अशा ज्या प्रथा आहेत त्याच्यामध्ये काहीतरी रहस्य दडलेलं असतं. आणि बाहेरचं जे सहज करता येण्यासारखं वाटतं तर त्याच्यामागे काहीतरी संकेत असतो, काहीतरी दिशा दाखवलेली असते आणि ती दिशाच जर पाहिली नाही तर आपण त्या ह्याच्यातच गुरफटून पडतो. तर मला माझ्या व्यक्तिगत अंडरस्टँडिंग प्रमाणे आपल्यामधली जी चेतना आहे ती आपल्यातली गंगा आहे. आपला मी जो आहे, मीपणा, हा आपल्यामधलं सगळं पापाचं आणि याच्या सगळ्याचं कारण मीपणा हेच आहे. तर तो माझा मीपणा जर मी त्या माझ्या अवेअरनेसमध्ये, माझ्या चेतनेमध्ये जर बुचकळला आणि त्यातनं बाहेर आलो मी, तर माझं रूपांतरण झालेलंच असणार आहे. माझं मीचंच विसर्जन झालं तर मी रूपांतरित होणारच आहे. आणि तसं आता हे अवेअरनेस आणि ती आतली अवेअरनेसची गंगा आणि ते चेतना हे कळणं अवघड आहे. पण गंगा दिसते वाहताना त्याच्यामध्ये जाऊन तू बुचकळी घे आणि म्हण की माझं सगळं पाप आता धुवून गेलं गंगेबरोबर. हे जरा कळायला सोपं वाटतं. पण तो प्रत्यक्षात कसं होतं का असं पाहायला पाहिजे ना. मी शोध घेतला पाहिजे ना त्याचा. तर तिथे गंगेच्या काठावर राहणारे लोक रोज तिथे डुबकी घेत असतील तर ते म्हणजे पावित्र्याची परमाविधी घातलेली माणसं असायला पाहिजे. पण तसं असेलच असा भरोसा नाही. पण ते प्रतिकात्मक आहे. असे खूप प्रतीक आपल्याकडे आहेत की तिसरा डोळा त्यांनी उघडला तर हे खूप त्याचं आपली कुंडलिनी जागृती हे खूप म्हणजे असे त्याचं काय म्हणू विकृतीकरण झालेले विषय आहेत. खूप सूक्ष्म विषय आहेत, खूप अर्थपूर्ण आहेत, खूप महत्वाचे आहेत. पण त्याचं काहीतरी डिस्टॉर्शन झालेलं आहे. त्याचा मूळ धागा सुटलेला आहे आणि रहस्य त्यातलं नाहीसं झालंय आणि नुसतंच वरवरचं घेतलं जात आहे. म्हणून तसं न करता आपण योगाकडे आणि म्हणून त्याला आम्ही हे जे तुमच्याशी बोलतोय मी तर ते एक योगाचं एक वेगळं व्हर्शन आहे म्हणून त्याला आम्ही आत्मयोग म्हणतो. की आत्मदर्शनासाठी मला योगासनं कशासाठी करायचे, आत्मदर्शनासाठी. प्राणायाम कशासाठी करायचा आहे तर ततक्षीयते प्रकाशावरणम असं पतंजली म्हणतात की माझ्या मनावरती चित्तावरती जे अज्ञानाचं आवरण दूर झालेलं आहे, आय मीन आलेलं आहे, तर ते दूर होणं हा प्राणायामाचा परिणाम आहे असं सांगितलं जातं. आता आपल्यापैकी प्राणायाम करणारे जे असतील तर त्यांनी असं पाहिलं जर खरं हो मी दररोज अर्धा तास प्राणायाम करतो किंवा करते पण ते अज्ञानाचं काहीतरी आवरण म्हणतात तसं दूर झालंय का माझं असं बघायला लागलं. तर असं ते प्रत्येक गोष्टीत आहे म्हणजे की आसनांच्या बाबतीत ते म्हणतात पतंजली म्हणतात की की स्थिर सुखमासनं प्रयत्नशैथिल्य अनंत समापत्तिभ्याम आणि ततो द्वंद्वामध्ये घाता. हे परिणाम काय सांगतात तर द्वंद्वांचा निराश होणं, चांगलं वाईट भलं बुरं शुभ अशुभाचं विसर्जन होणं. तुम्ही त्या सगळ्या डायकॉटॉमीमधनं बाहेर पडणं, ड्युअलिटीमधनं बाहेर पडणं आणि तुम्हाला एक एकात्मतेची एकतेची दृष्टी मिळणं. तर ही मिळणं हे आसनांचा परिणाम म्हणतात ते. तर असं आपलं झालंय का असं आपण आसनं करण्यानंतर बघायला पाहिजे आसनं जे करतात त्यांनी. तसं जर नसेल तर त्यात रिफाईनमेंट आणली पाहिजे. मग ते रिफाईनमेंट म्हणजे काय तर त्यात मी मगाशी म्हणतो तर ते हळूहळूवारपणे सहजपणे त्या हालचाली करणं हे शिकणं, अवेअरनेसमध्ये करणं. तर ते जर आपण केलं तर आपल्याला त्याची प्रचिती यायला लागेल आणि अनुभूतीजन्य ज्ञानाला सर्वाधिक महत्व देणं हे जर आपण करू शकलो तर त्याचे परिणामही आपल्याला खूप चांगले मिळाले. तर मला खूप आनंद वाटला तुम्हाला सगळ्यांना भेटून तुमच्याशी. म्हणजे आत्ता मी बोलतोय पण नंतर तुम्हाला काही जर बोलायचं असेल, सांगायचं असेल, काही प्रश्न असतील ते आपण बोलूया. पण एक आनंद मिळून गेला. मध्ये 40 वर्ष जरी गेली आणि त्यावेळेला वरती गच्चीत होत होतं कार्यक्रम पण आता इथे छान वाटतंय जास्त.
तुमच्याकडे पाहून तरी असं वाटतंय की तुम्ही मी जे काही म्हणतोय त्याच्या बरोबर होता. त्यामुळे तर तुमच्या सगळ्यामुळे एक आनंद मला मिळून गेला. त्याबद्दल मी तुमचे मनःपूर्वक आभार मानतो. आणि माझे परम मित्र परळीकर, शीला या त्यांचेही आभार मानतो. आणि इथेच थांबतो. धन्यवाद मनापासून मनापासून. अमोल पिंपळखरे असं त्यांचं नाव आहे. ते माझ्या अंतरंगातले साधक आणि शिष्य आहेत. ते त्यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. तर त्यांचा एक दोन अनुभव ते सांगतील. नमस्कार, मी अमोल पिंपळखरे. योगाकडे मी कसा वळलो हे खूप इंटरेस्टिंग आहे. कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय, सिव्हिल इंजिनियर झालो आणि एक 7-8 महिन्यात नोकरी करून बिझनेस सुरू केला. डायरेक्ट बिझनेसमध्ये आल्यामुळे कन्स्ट्रक्शनच्या साईटवर कसंही बोललं तरी चालतं, लेबरशी थोडं ओरडून बोललं तरी चालतं. आणि मी तसा तापट खूप चिडायचो आणि काही ओरडलं तरी चालायचं तिथे. आणि फ्रीडम होता. मीच साहेब, मीच बिझनेस केला, मीच ओनर, मी ओरडलो तरी चालायचं किंवा ते माझे एकूण चालून जायचं. तर एकदा एक 2-4 वर्षात लग्नाचं वय झालं तर लग्न केलं. आणि मग बायकोने सांगितलं की तुझं हे जे काय आरडाओरडा चिडणं आहे ते दाराच्या बाहेर. आणि मग माझ्या लक्षात आलं की ही भयंकर गोष्ट आहे. आणि ठरवलं मी, तेव्हा मी योगाला जोडलो गेलो नव्हतो, ठरवलं की उद्यापासून चिडायचं नाही. ठरलं आणि म्हणजे सुरुवात केली की काही कोणी बोललं, काही झालं, राग आला तरी मी शांत, हसत मुख खेळते. पण 8 दिवसात लक्षात आलं की प्रेशर कुकर झाला होता आणि कधीही फुटणार होता. आणि हा अनुभव आहे म्हणून सांगतो की असं करता येत नाही. म्हणजे बाबा नेहमी आम्हाला सांगतात की आपण योगा शिकतो ते कंट्रोल नाही, कॉन्सन्ट्रेशन नाही. ते का, ते तेव्हा मी अनुभवलं होतं की कंट्रोल केला तर प्रेशर कुकर होतं. एक फॅब्रिकेटर होता, माझं ते काम चुकलं होतं आणि तो मला म्हटलं, साहेब तुम्ही लवकर येऊन सांगितलं असतं वेळेवर तर बरोबर झालं असतं, ते तुम्ही वेळेवर नाही सांगितलं म्हणून चुकलंय. आणि बस त्या फुग्याला टाचणी लागली आणि फाडकन फुटला. प्रचंड एक 5-10 मिनिटं त्याला काहीतरी बोललो मी. आणि किती वेळ बोलणार ना, 5 मिनिटं ओरडलो, मग दमलो, मग गेलो निघून रागारागाने. मग घरी गेल्यावर लक्षात आलं की हे असं का झालं. आणि तो चांगला होता फॅब्रिकेटर. माझं तेव्हा बोलणं झाल्यावर मला म्हणला तो, साहेब झालं का तुमचं, दमलं होतं ना. तेव्हा म्हणला की, मी म्हटलं हा झालं. ते म्हणजे तरी सांगतो तुम्ही वेळेवर आला असतात ना बरोबर झालं. मग घरी गेल्यावर विचार केला का झाला असं. मग दुसऱ्या दिवशी त्याला जाऊन भेटलो, सॉरी म्हटलं. त्याला म्हटलं बाबा असं झालं होतं, मी ठरवलं होतं चिडायचं नाही, 8 दिवस झाले चिडलो नव्हतो, शेवटी सगळा राग तुझ्यावर निघाला. तो म्हणला ठीक आहे चालतंय साहेब, बायकोने घरी भाजी नीट नाही केली ना तरी साईड लोक आम्हाला शिव्या देतात. तर तो फारच समंजस होता. पण तेव्हा माझ्या लक्षात आलं की असं ठरवून काही करता येत नाही. मग खूप शोध घेतला आणि शोध घेतल्यावर बाबांशी जोड, आम्ही त्यांना बाबा म्हणतो, त्या बाबांशी जोडलं गेलो. साधारण 2006 पासून मी योग साधना करतोय. आणि आता लक्षात येतं की प्रॉब्लेम्स हे नेहमीच असतात. म्हणजे प्रॉब्लेम शिवाय आयुष्यच नाहीये, हा नसला तर दुसरा असतो. आणि काही करायचं म्हटलं, आता आमच्या कन्स्ट्रक्शनला रोजच नवीन प्रॉब्लेम असतो. आणि पूर्वी एक प्रॉब्लेम घेऊन मी तो खेळत बसायचो त्याशी आणि प्रचंड त्रास. आणि आता किती प्रॉब्लेम आला तरी शेवटी ना लाल सिग्नल किती वेळ राहणार ना, कधीतरी तो हिरवा होतो. ह्याच्यावर एक विश्वास बसायला लागलाय आणि बदलतात. म्हणजे डे टू डे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ना त्याचं ऍप्लिकेशन आहे असं माझ्या लक्षात येतं. योग साधना सुरू झाल्यावर हळूहळू एक साधा छोटा प्रसंग सांगतो. चाललो होतो मी कारमधनं आणि रस्त्याच्या उजव्या साईडला काहीतरी थोडासा ऍक्सिडेंट झाला, सगळी गर्दी होती म्हणून समोरून माझ्या वाहन यायला लागली. आणि समोरून एक पांढरी ऑडी आली, पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट, रेबॅनचं गॉगल, सगळ्या हातात अंगठ्या, सगळ्या बोटात अंगठ्या. आणि त्याने मला असं केलं, मागे जा. असं पटकन हल्लो, म्हणजे राग येतो ना आपल्याला, सटकलो, म्हणजे आता माझी सटकली अशा प्रकारचं होतं. पण माझी काही ताकद नव्हती हे लगेच इमिजिएटली लक्षात आलं की ह्याच्याशी लढून काही फायदा नाही.
आणि योग साधनेमध्ये आम्ही आतमध्ये बघतो की काय झालंय, विचारांशी मैत्री करायची, जसे येतात तसे येऊ द्यायचे, जात आहेत तसे जाऊ द्यायचे. तर हे रोज करून करून ना त्याची इतकी सवय होते की अचानक काही झालं तर आपण त्याच्याकडे वळतो, असं लक्षात आलं. म्हणजे त्या क्षणी मी आतमध्ये बघितलं आणि माझ्या लक्षात आलं की मी चिडलोय आणि त्याच्या बोलण्यामुळे चिडलोय. तर आतमध्ये बघितल्यावर राग शांत झाला लगेच आणि मी गाडी मागे घेतली आणि तो गेला. आणि गाडी मागे घेतल्यावरही माझ्या लक्षात आलं की बाबा मगापासून जो मी म्हणतायत ना तो मी असा सहजासहजी जात नाही. तर मी गाडी मागे घेतली, माझा इगो गेलाय याचा मला अहंकार झालेला माझ्या लक्षात आला. लक्षात येते का मी काय म्हणतोय? की मी गाडी मागे घेतली ही चांगली गोष्ट झाली, पण माझा इगोचा निराश झालाय असं योगामुळे मला वाटायला लागलं आणि त्या निराशामधनं मी गाडी मागे घेतलीये आणि म्हणून मी त्याच्यापेक्षा मोठं झालो. हा सगळा जो इगो होता तो मला लगेच सापडला. म्हणजे इगोचे 2 प्रकार माझ्या त्याच दिवशी लक्षात आले की एक दुखावला तो इगो असतो आणि सुखावलेला पण इगोच असतो. दुखावलेला लगेच लक्षात येतो पण सुखावलेला नंतर लक्षात येतो. तर त्या दिवशीच मला लक्षात आलं की अरे अजून आपला इगो जागेवर आहे आणि त्याच्यावर काम करायला पाहिजे. आणि सांगण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत ना, तर गोष्टी आणि अनेक गोष्टी ना शब्दातीत असतात. तर सगळ्यांना माहिती आहे की घरात पाऊल ठेवलं की शब्द नसले तरी वातावरण कळतं की आज काय परिस्थिती, बोलायला किती पाहिजे, काय पाहिजे. तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये रिॲक्शन देणं, प्रत्येक गोष्टीला रिॲक्शन द्यायलाच पाहिजे असं काही नसतं. रिॲक्शन नाही द्यायला बऱ्याच गोष्टी होऊन जातात. तर अशा अनेक गोष्टी आहेत, तुम्ही सांगायला लागलो तर खूप वेळ लागेल आणि खूप मजा यायच्यात. म्हणजे ऍक्च्युली जेव्हा योग साधनेला आलो तेव्हा 20 वर्षापूर्वी, म्हणजे मी साधारण 36-38चा होतो, तेव्हा त्या वयामध्ये योग साधना करून करायचं काय असा एक प्रश्न पडायचा की आपल्याला थोडंच मोक्ष मिळवायचा किंवा काय असं. योग साधना म्हणजे मोक्ष वगैरे असं, पण तसं नसतं. डे टू डे प्रॉब्लेम मध्ये आपल्याला योग साधनेचं ऍप्लिकेशन आहे आणि त्याच्याशिवाय दुसरं काय. आम्ही बीएमसीसी ला शिकवायला जातो. आमचं संस्थेचं आणि बीएमसीसीचं टायप आहे. तर तिथे पहिल्या 2 वर्षांना म्हणजे FY-SY ला योग साधना हा विषय आहे. तर तिथे त्या मुलांना मी तेच सांगतो की योग साधनेने काय होतं, स्ट्रेस घ्यायची कॅपॅसिटी वाढते. कारण प्रॉब्लेमकडे बघायचा दृष्टिकोन बदलतो. प्रॉब्लेम तिथेच असतात, प्रॉब्लेम ना डोक्यात सुटतात. म्हणजे प्रॉब्लेमचा जन्मही डोक्यातच होतो आणि सुटतातही तिथेच. आता सोपं, अंधारात जर दोरी पडली असेल तर आपल्याला वाटतं साप आहे. विचारात प्रॉब्लेम विचारत असतो, ती सापाने त्या डायरेक्शनने सगळं जातं. पण समजा स्ट्रेस घ्यायची कॅपॅसिटी या योगाने वाढत गेली तर ऍक्च्युली सगळा जो सक्सेस असतो, आपण ज्याला सक्सेस म्हणतो भौतिक जगात, ऍक्च्युली बाबा असं सांगत नाही ते की ह्याच्यासाठी योगा करा, पण आम्हाला सापडलेलं ते उत्तर आहे की यांनी स्ट्रेस घ्यायची कॅपॅसिटी वाढते. आणि मुलांनी किती 18-19 वर्षाची मुलं ती, त्यांना योग साधनेचा हे काय सांगताना एकच असतं की धोनी का आहे, तर तो 150 कोटी लोक बघत असताना स्टंप करायचं का बॉल फेकून मारायचा हे तो शांतपणे ठरवू शकतो. तर त्या क्रायसिसमध्ये जेव्हा लक्षात येतं माणसाच्या की आता काय करायचंय आणि तो अवेअरनेस त्याला असतो, जसं त्या गाडीच्या वेळेस मला अवेअरनेस आला की आता नाही, त्या माणसाशी लढून उपयोग नाही, तो ठोकेलच मला, त्याच्यापेक्षा गाडी मागे घेणं चांगलं. तर हे जो आहे ना की त्याचं डे टू डे ह्याच्यात ऍप्लिकेशन आहे प्रत्येक क्षणी. आणि आम्ही त्यामुळे ना बिझनेस एन्जॉय करायला लागलो. कारण एकूण कन्स्ट्रक्शन मध्ये बघितलं तर गव्हर्नमेंट पासून कोणी म्हणजे रोज नवीन काहीतरी प्रॉब्लेम झालेला असतो आणि स्टेक्स पण जास्त असतात. त्यामुळे हार्ट पेशंट होतो की काय असं पूर्वी वाटायचं, पण आता लक्षात आलं की नाही, ठीक आहे, यातनंही बाहेर पडता येतं, फक्त धीर लागतो आणि तो धीर ह्या योगामुळे आला. ओके, थँक्यू. सरांनी खूप छान सांगितलं आहे. आणि आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण आपलं जीवन आनंददायी कसं करू शकतो, म्हणजे शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक किंवा बौद्धिक पण,
हे सगळ्या दृष्टिकोनातनं योगा हे कसं आपलं त्याच्यातनं आपण चांगल्या ह्याच्यातनं तरुण जाऊ शकतो हे आपल्याला त्यांनी खूप छान सांगितलं आणि मुख्य म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगितलं. खूप असं त्याचा मोठ्या मोठ्या शब्दात किंवा असं काही सांगितलं नाही. आपल्याला पटण्यासारखं सांगितलं की साधा व्यायाम करताना तुम्ही तो कसा करावा, की जो आपण म्हणजे मला सुद्धा जाणवलं की कधी कधी आपण ते मेकॅनिकली करतो. तसं नाही करायला पाहिजे. या अशा साध्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांनी अत्यंत चांगल्या भाषेमध्ये सांगितल्या आणि आपल्याला त्या अप्रिय झाल्या. त्यामुळे मला वाटतं आपण सगळ्यांनी त्यांनी जे जे काय आता सांगितलं त्याचं अनुकरण केलं तर आपण किंवा आता यांनी सांगितलं तसं की आपल्याला स्ट्रेस आला असेल किंवा आपण एकदम आपल्या मनावरती कंट्रोल कसा आपण करा. आपण एकदम चिडतो, कधी कधी विचारच नाही करत. तसं नाहीये. थोडासा विचार केला तर आपल्याला थोड्या वेळाने लक्षात येतं की नाही केलं पाहिजे. हे त्यांनी ते सांगितलं ते इतकं उत्तम उदाहरण आहे. असं आपण केलं पाहिजे. त्यामुळे मला सरांचे खूप आभार मानायचे आहेत, की ते खूप छान समजून सांगितलं आपल्याला आणि आपण हे सगळ्यांनी फॉलो केलं तर आपल्यालाही त्याचा खूप फायदा होऊ शकेल. कोणाला सांगायचं असेल, काही बोलायचं असेल नाही, आपण ध्यानाच्या 4 स्टेजेस असतात. एक म्हणजे कम्फर्टेबल पोझिशन घेणं, दुसरं ताण कुठे कुठे शरीरात आहे ते जाणणं आणि तिथे हालचाल करून ते दूर करणं. मग प्रत्येक श्वासाबरोबर जे आपलं पोट वर खाली होत असतं तर त्याची प्रचिती घेणं आणि कंट्रोल नाही, कॉन्सन्ट्रेशन नाही. आणि ते केल्यामुळे आपल्याकडे एक सहजता यायला लागते. कारण कंट्रोल आणि कॉन्सन्ट्रेशन मध्ये जोर लावायला लागतो आणि आपण ते करत नसलो आणि श्वासाबरोबर राहिलो की ती सहजता येते. आणि नंतर विचार जसे येते तसे येऊ देणं, त्यांना रिॲक्ट न करणं. तर हे जर आपण केलं तर ते बसून केलं तरी करता येऊ शकतं आणि आडवं पडूनही करता येऊ शकतं. आडवं पडून केलं तर ते शवासन ध्यान होतं आणि आता बसून केलं तर ते ध्यानच होतं. फक्त बसून एखाद्याला काही वेळेला सोयीचं असेल तर करणं. म्हणजे विमानामधनं जाताना आपल्याला ले ओव्हर असतो बऱ्याच वेळेला, कुठेतरी थांबायला लागतं तास 2 तास विमानतळावर. तर बाकी सगळी व्यवस्था छान असते तिथली. मस्त एखादी आरामशीर खुर्ची घ्यायची, आपली फ्लाईट किती वाजता आहे ते बघायचं, गजर लावून ठेवायचं आणि शांतपणाने ध्यानामध्ये जायचं. असं मी बरेच वेळ करतो. कारण ते काहीतरी उगाच टाइमपास बाकी करण्यापेक्षा फक्त श्रम कुठले तर डोळे मिटायचे एवढे श्रम. ते मिटले की आनंदच आनंद. तर तसं करणं सोपं असतं. म्हणजे काय होतं की बसून ध्यान करणं हे बऱ्याच जणांना अवघड जातं. हे जमिनीवर बसून उठणं हे कठीण जातं हल्ली लोकांना. इंडियन टॉयलेट्स हल्ली घरात नसतातच, वेस्टर्नच असतात. तर इंडियन टॉयलेटमध्ये जाऊन बसून उठण्यामध्ये जे स्नायूंना व्यायाम होतो त्याने तुमचे पाय दणकट राहतात. ते आता राहिलं नाही. कारण सगळं काय म्हणत आपण सगळं वेस्टर्नायझेशन फार होत आहे आणि सुखासीनता वाढते. तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागणार. त्यामुळे ते स्वाभाविक आहे. पण हे कसं आडवं पडून करायचं असल्यामुळे काही वेळेला झोप जरी लागत असली तसं त्यांनी काही बिघडत नाही. लागली तर काय झोप आपली कमी झाली होती म्हणून ती भरून निघाली असं पाहिलं त्याच्याकडे. फक्त रोज असं होऊ नये असं पाहायला मी झालं की ते आडवे पडले तरी म्हणताना ध्यान करतोय म्हणतायत पण हे झोपतायत धार अडवून, तर तो भ्रम होऊ शकतो. आणि काय होतं की योग निद्रा हा शब्द खूप पॉप्युलर आहे. पण मला व्यक्तिशः असं वाटलं की योग हे जागं करण्यासाठी वापरलं पाहिजे, झोपण्यासाठी नाही. झोपणं नॉर्मल आहे, त्याच्यासाठी योगाची मदत घ्यायची गरज नाही. तर ते नॅचरल झालं की झोप येणारच आहे. पण झोप आणावी लागत नाही, झोपेचे प्रयत्न करावे लागत नाहीत. हे प्रयत्न जर करत असलो तर झोप येणार नाही. कारण झोप प्रयत्न करायला लागली झोप कशी येणार? तुम्ही जागं राहिलं मन, मग कशी झोप येणार? म्हणून योग निद्रा म्हटलं जातं आणि असे शब्दसह नीट व्यवस्थित विचारपूर्वक वापरले जात नाही. तर शवासन ध्यान हे आडवं पडून करायचं ध्यान आहे. पण ते करणं सोपं झालं आणि मनाची निर्विचार स्थिती म्हणजे ध्यान आहे. तर ती कशी जरी आली तरी फरक पडत नाही. तिथल्या त्यात आपली सुरुवात चांगली झाली, सोपी झाली आणि आपलं मन शांत व्हायला मदत झाली आणि त्याचा आनंद आपल्याला मिळाला. कारण मन ज्यावेळेला शांत होतं त्याला एक वेगळ्या प्रकारचे सेन्स ऑफ वेलबिईंग येऊन जातो.
पण त्या मनाबरोबर तो मी शांत थोडासा झालेला असतो आणि त्याचं मोठं ओझं असतं. म्हणजे सगळी ओझी जी आपण निर्माण केलेली आहे काल्पनिक, ती सगळी मी निर्मित आहे. तर ती जशी ओझी उचलली तर एक सेन्स ऑफ वेलबिंग येऊन जातो. आणि तो जर सहजपणे आला, आता हा विषय शवासन ध्यान हा एक वेगळाच विषय आहे पूर्णपणे, पण त्यात मी संक्षेपाने सांगतोय. तर ते त्यातल्या त्यात आपल्याला कुठल्याही नवीन गोष्ट शिकताना त्याचे परिणाम जर आपल्याला पटकन मिळाले तर आपण ते आपल्यामध्ये मुरणं सोपं जातं ना. कारण ध्यान हे काही फक्त 10 मिनिटं सकाळ संध्याकाळ करण्याची गोष्ट नाही, तर जीवनाव्यापी ते आहे. ते जीवना म्हणून ध्यानमय योगासन आणि ध्यानमय जगणं ही आमची थीम आहे आत्मयोगाची, ज्याच्याने तुम्हाला लक्षात येतं की सगळे घटक हे कसे महत्वाचे आहेत आणि त्याच्यासाठी आपण कसं त्यांचं योग्य ते स्थान त्यांना आयुष्यात दिलं पाहिजे, शरीराला, मनाला, भावनांना, बुद्धीला. तो सेन्स जो डेव्हलप व्हायला लागतो, व्हावा लागतो, तो ह्या अनुभूतीने येतो. जसं आता अमोलने सांगितलं की दृष्टी मिळायला मदत होते आणि दृष्टीचं सगळं आहे ना अवलंबून. ती जर ज्ञानदृष्टी असेल तर मग ते सांगत होते तसं प्रश्न बदलत राहतात. पण ज्ञानदृष्टी असेल तर कुठला प्रश्न कसा हाताळायचा त्याचा सेन्स डेव्हलप होतो आणि तो खूप महत्वाचा असतो. मी तुम्हाला तर मला हे उचलायचंय भांड, तर मला क्रेन लावून भांड उचलायची गरज नाही ना, हे हाताने असं उचलणं शक्य आहे. पण काही वेळेला आपण नकळत छोटासा प्रश्न असतो, भांड उचलणं तसा छोटीशी गोष्ट आहे, पण तिथे मी खूप कष्ट घेतो. म्हणजे काय, मी भांड उचलायला क्रेन आणली असं झालं ना, हे निरर्थक आहे ना, काही गरज नाही त्याची. असं बऱ्याच वेळ होतं की मिसमॅच होतं, डिस्प्रपोर्शनेट असतं. त्याला ज्या गोष्टीला जेवढं आपल्याला श्रम घ्यायला पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त करणं हेही चुकीचं आहे आणि कमी करणं हेही चुकीचं आहे. जस्ट प्रयत्न करणं, स्मार्ट प्रयत्न करणं हे महत्वाचं आहे. तर ते करण्याचा सेन्स डेव्हलप होणं हा फार महत्वाचा आहे. तर तो होतो का नाही हे बघायला पाहिजे. हा, व्यावहारिक यश मिळतं ते मिळत नाही, ज्याला म्हणतात ते मिळत नाही. तर ईर्ष्या असावी का नसावी? म्हणजे शेजारचा माझा जो आहे कलीग, त्यांनी केलेलं प्रेझेंटेशन माझ्यापेक्षा, मी आता या सगळ्यातनं बाहेर पडलो, भरती आलं ते सोडा, पण त्यांनी केलेलं प्रेझेंटेशन हे करतो किंवा तो एमडी कडे जाऊन काहीतरी कुजबुजतो आणि माझं प्रेझेंटेशन कसं वाईट होतं किंवा अशा अर्थाने, तर मला त्याच्याशी ईर्ष्या हवी का नसावी? मला कशी कमी करता येईल आणि तरी व्यावहारिक यश मिळतं का ईर्ष्या नसली तर व्यावहारिक यश मिळतच नाही? मला व्यक्तिशः असं वाटतं बरं का की साधारणपणे जर पाहायला गेलं तर आपण जे काही करतो जगामध्ये, कुठल्याही काही कृती करतो, काहीतरी काम करतो, तर ते करताना आपण आपल्याशी प्रामाणिक आहोत, आपलं लर्निंग चालू आहे आणि आपण समजा चूक झाली तर साधेपणाने आपण स्वीकारली तर खूपशा कटकटी टळतात. आणि सारखं कॉम्पिटिशन मध्ये कोणाच्या तरी असायची गरज आहे का असा प्रश्न आहे. कारण तसं तुमचा जो कलिग असेल, म्हणजे अपरंटली जो कलिग वाटतोय पण खरा प्रतिस्पर्धीच असतो, तर तो काहीतरी खेळ करत असेल, काही काड्या करत असेल, तर ते आपल्या हातात नाही आहे. आपल्या हातात काय आहे की आपण जे करतोय ते खूप छान करणं, त्यातला आनंद घेणं. काही चुका झाल्या, कोणी काही सांगितलं तर ते छान ऐकून घेणं, त्याचं कॉन्ट्रीब्युशन जे काही झालं असेल त्याचा ते स्वीकार करणं, त्याची दखल घेणं. नंतर आपल्याला समजा बढती मिळाली आपलं काम पाहून, तर आपल्याला त्यावेळेला जर आपल्या सगळ्या कलिग्सची आठवण आपण केली आणि त्या बॉसला सांगितलं की सर हे मला मिळतंय, पण खरं म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळूनच हे काम केलेलं आहे, तर मला असं मनापासून वाटतं की बढती सगळ्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट व्हावी. इतका जर साधेपणा, सरळपणा असेल तर एखाद्याला असं वाटेल की आपली जी भौतिक प्रगती आहे ती त्याला खीळ बसली असं वाटू शकतं. पण लॉंग टर्म त्याचे जे परिणाम असतात, पण तिथे ती अॅनिमॉसिटी निर्माणच होत नाही ना.
अॅनिमॉसिटी निर्माण कशामुळे होते? तर वनअपमनशिपमुळे निर्माण होते. पण रियालिटी काय आहे? कुठल्याही ऑफिसमध्ये तुम्ही असा, कुठेही असा, काहीही करत असा, सगळं टीमवर्कच असतं, नाही का? तर ते जर आपण मान्य केलं आणि त्या टीम मधले जे सगळे घटक आहेत, तर सगळ्यांचं त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन असतं, फक्त तुमचंच नसतं. तर म्हणून अशा परिस्थितीमध्ये मी व्यक्तिशः असं पाहीन त्याच्याकडे, की मला जे समजतंय ते मी शांतचित्ताने करीन, ओपन राहीन, ओपन फॉर करेक्शन. असं माझंच लादत बसणार नाही किंवा उगाच जोरजोराने काहीतरी भांडणत बसणार नाही. तर दुसऱ्याचं ऐकून मी त्याचं तथ्य असेल तर लक्षात घेईन, करेक्शन करीन, माझं म्हणणं मांडीन, ते बॉस पुढे मांडीन, त्याच्या पुढे मांडीन आणि सगळ्यांना बरोबर घेईन मी. माझंच फक्त बरोबर आहे असं भूमिका न ठेवता मी जर थोडासा लवचिक झालो मनाच्या पातळीवर, की जे ध्यानाने शक्य होतं. शरीराच्या पातळीवर असणार नाही लवचिक होता तुम्ही, पण मनाच्या पातळीवर ध्यानाने लवचिकता येते. आणि ऍडजस्टेबल असणं, रिलेटिव्हली पटकन ऍडजस्ट होणं, त्याच्यात खूप आपला त्रास कमी होतो. तात्कालिक किरकोळ मिळणारे जे फायदे असतात ते तर कमी जास्त होऊ शकतात. पण लॉंग टर्म पाहिलं तर आपल्याला मनस्ताप कमी होणं, आपल्याला रात्रीची झोप छान लागणं, कारण असं सगळं ते आपण त्या पॉलिटिक्समध्ये सापडलो आणि कोण माझ्याविषयी काय बोलतोय याच्यातच लक्ष घालायला लागलो तर आपलं कामावरचं लक्ष उडतं. त्याच्यापेक्षा कामावर लक्ष केंद्रित केलं आणि आनंद घेतला त्यातला आणि सुधारणेमधला सुद्धा आनंद घ्यायला लागला. हे क्रिकेटर जे येतात त्यांना मी असं सांगत असतो की तुम्ही नेटमध्ये ज्याला बॉलिंग करता, बॅटिंग करता, तर त्याला तुम्ही समजा एखादा बॉल बीट झाला तुम्ही, तर तुम्ही त्या बॉलरला अप्रिशिएट केलं पाहिजे. अरे हां, किती छान त्याने मला बीट केलं. आता पुढच्या वेळेला मी जरा थोडा माझा स्टान्स बदलतो किंवा माझी स्टाईल खेळण्याची बदलतो आणि त्याला सामोरं जातो. असं केलं तर मग ते मी प्रॉपर त्यातनं काहीतरी धडा घेतला आणि माझ्यात बदल घडवून आणला असं घेईल. पण नुसतंच मी जर नावं ठेवत बसलो की असे काय बॉल टाकतात का? इतका जोरात कोणी टाकतं का बॉल? असं म्हणून नाही चालणार ना तिथे. मी जोरातच टाकणार. तेव्हा त्यातल्या त्रुटी काढल्या, आपण नसलेल्या त्रुटी काढल्या, तर आपणच आपलंच खेळ हे होतो, टार्निश होतो. असं काही करायची गरज नाही. आता एका वेळेला म्हणजे आता शिवाजी महाराजांचं उदाहरण, ते अफजल त्याला मारायचं होतं ना अफजल खान, तर ते त्याच्या पुढे नाटक खूप करत होते ना, की 4 पावलं पुढे जायचं, पुन्हा मागे यायचं, घाबरल्यासारखं दाखवायचं आणि नंतर मग ते वाघनखांनी त्यांनी त्याचं हे केलं, थोडा बाहेर काढला. तर योग्य वेळेला, योग्य प्रकारे, योग्य प्रमाणात माघार घेणं याच्यामध्ये काही कमीपणा नाही. म्हणजे आपल्याबरोबर काम करणारा आपल्यापेक्षा बेटर असेल, मान्य केलं आपण आणि त्याच्याशी जुळवून घेतलं, समायोजन केलं. एकाला आपलं लर्निंग जर सुरू झालं त्याच्याबरोबर, तर एकाला कालांतराने आपलं लर्निंग चालू झाल्यामुळे आपली ग्रोथ व्हायला लागेल आणि साधारणपणे जे खूप लर्नेड असतात त्यांच्यामुळे तेवढाच त्यांचा आय पण मोठा असतो आणि ज्यांचा आय मोठा आहे ते चुका करू शकतात आणि जो शिकत असतो तो विनम्र असतो आणि विनम्रतेमध्ये चुका होण्याची शक्यता कमी असते. पाळठा आला की चुका होतात, विनम्रतेत चुकांची शक्यता नसते.